नमस्कार मित्रांनो आज सासवडकरांचं भव्य दिवस ओपनचं मैदान पार पडते पुरंदरचा छावा. आणि या मैदानात मित्रांनो सर्वच मोठमोठे महारथी पाहायला मिळतील, नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतील. पण दुर्दैव म्हणावं की आपला लाडका दशमिंदे केसरी बाकासूर या मैदानात दिसणार नाही. पण मित्रांनो बाकासूरचं नियोजन फिक्स झालं होतं. बाकासूर या मैदानासाठी सज्ज झाला होता. बाकासूर या मैदानामध्ये एका टॉप पायऱ्यासोबत पाहणार होता. तो पायऱ्या कोण? तर मित्रांनो बाकासूरसोबत एक असा नोंदी पाहणार होता जो की जोड अपराजित आहे, म्हणजे सासवडचा बालमा. ही जोड मित्रांनो जेव्हा एकत्र आली तेव्हा गुलालाची मानकरी झाली. आणि हाच जोड पुन्हा एकदा या मैदानामध्ये पाहताना दिसणार होता. पण मित्रांनो बाकासूरच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे बाकासूर या मैदानात दिसणार नाही. मग बालमा नक्की कोणासोबत पळेल? तर बालमा आपल्याला शेसवडीच रायफलसोबत पाहताना दिसणार आहे. मित्रांनो रायफलसुद्धा बऱ्याच दिवसानंतर मैदानासाठी सज्ज झाली. तर हे रायफल आणि बालमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो आपला बाकासूर देखील लवकरच मैदानासाठी सज्ज होईल. ते मैदान कोणतं यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे. 20 ते 25 दिवसानंतर माझ्या माहितीनुसार बाकासूर मैदानात दिसेल. चालतं मिळतोय पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्ससह भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये.